नमस्कार. मी परमदास जाधव. आज सध्या मध्य पूर्वेत आणि इराणमध्ये जे युद्ध चालू आहे त्याचा परिणाम हा आपल्या भारतात दिसून येत आहे. तर याच्यामुळे सध्या जे सोशल मीडिया आणि लोकांमध्ये जे पेट्रोल आणि डिझेल यांच्या संदर्भात जे खळबळ उडालेली आहे. तर पेट्रोल संपलं, किती आहे, काय आहे, असे जे लोक विचारते आहेत. आणि म्हणूनच सध्या आपण देशाच्या वेगवेगळ्या भागात पेट्रोल पंपावर आणि गॅस वितरकांच्या कार्यालयाबाहेर आपण रांगा लागल्याचं चित्र पाहतोय. LPG सिलेंडर मिळण्यासाठी नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतोय आणि अनेक पेट्रोल पंपावरही काही तास पेट्रोल डिझेल संपल्याच्या बातम्या येत आहेत. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने देशात पेट्रोलियम आणि LPG पुरवठ्याची सध्याची परिस्थिती काय आहे ते स्पष्ट केलेलं आहे. तर पेट्रोलियम आणि LPG पुरवठा पूर्णपणे सुरक्षित आणि कंट्रोलमध्ये आहे, असे रिटेल फ्यूल ऑइलटेक्सना भरपूर पुरवठा होतोय. देशात कुठेही पेट्रोल किंवा डिझेल आणि LPGची काही कमतरता नाही, असे सांगितण्यात आलेले आहे. तर ही बातमी जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवणारे आणि अफवावर विश्वास ठेवून हे जे लोक विचार करतात त्यांच्यासाठी मंत्रालयाने आवाहन केलेलं आहे. तर PIBच्या प्रेस रिलीजनुसार भारत हा जगातील चौथ्या सर्वात मोठा तेल रिफायनरी करणारा आणि पेट्रोलियम उत्पादनाचा 5वा सर्वात मोठा निर्यातक देश आहे. भारताकडून 150 पेक्षा अधिक देशांना रिफाईन इंधनाचा पुरवठा होतो. भारताच्या राखीव तेल साठ्याची क्षमता 74 दिवसाची आहे. सध्या 60 दिवस पुरेल इतके तेल साठा आहे. मध्य पूर्वेत इराण विरुद्ध सुरू असलेल्या युद्धाला उद्या महिना होईल. पुढचे 2 महिने विना अडथळा पुरवठा सुरळीत सुरू राहील इतकं कच्चं तेल भारताकडे आहे. आणि त्याशिवाय भारत सध्या मिळेल तिथे कच्चे तेल विकत घेत आहे. आधी भारत जगातील 27 देशांकडून कच्चे तेल हे विकत घ्यायचा, तर आता तो 40 देशांकडून विकत घेतोय. सध्या निर्माण झालेल्या संकटालाही लक्षात घेता भारताने तेल बाजारातील अन्य पर्यायाचा शोध सुरू केलेला आहे, जेणेकरून देशवासियांना इंधन तुटवड्यांना सामना करावा लागू नये. देशात LPGची कुठेही कमतरता नाही, असे सरकारने हे स्पष्ट केलेलं आहे. तर मंत्रालयाने LPGचे नियंत्रणाचे आदेश दिल्यानंतर देशांतर्गत रिफायनरी उत्पादनात 40% वाढ झालेली आहे. त्यामुळे दैनंदिन LPG उत्पादन जवळपास 80% TPMT एकूण दैनंदिन आवश्यकतेच्या 50 TMT म्हणजे आपल्या गरजेच्या 60% पेक्षा अधिक झाले. तर सध्या तेल कंपन्या दररोज
50 लाखापेक्षा जास्त सिलेंडरची डिलिव्हरी करत आहेत आणि वेळेवर गॅस मिळणार नाही या भीतीपोटी ग्राहकांकडून ऑर्डर देण्यास प्रमाण वाढले होते. त्यामुळे सिलेंडरची मागणी 89 लाखापर्यंत पोहोचलेली होती. आता ही कमी होऊन ती 50 लाख सिलेंडर इतकी झालेली आहे आणि म्हणून कुठेही अशी अफवा नाही किंवा कुठेही LPG पुरवठा कमी होणार नाही आणि पेट्रोल आणि डिझेल हे कमी होणार नाही यासाठी सरकारने डिझेल आणि पेट्रोलचा पुरेसा साठा आणि LPGचा पुरेसा साठा आहे असे सांगितलेले आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.